सर्वांना नमस्कार। आज आपण जी टेस्ट दिली होती अगोदर आंतरवेळ वेग याच्यातले आपण 7 प्रश्न बघितले होते आणि राहिलेले 7 प्रश्न आपण आज बघणार आहोत। जे 7 प्रश्न बघितले होते त्यात आपण प्रत्येक टाईपचा एक प्रश्न घेतला होता। त्याच्यात आपण ते सूत्र बघितलं त्याचं डिश टी व्ही आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, फक्त डिश टी व्ही आणि जे विचार ते आपल्याला काढायचं आहे अशा प्रकारे आपण बघितलं होतं। आणि जर आपलं आन्सर जर सेकंदामध्ये असेल तर 5/18 त्याला काय गुणाचं होतं आपल्याला, म्हणजे आपलं तिन्ही काय पाहिजे होतं, सेम पाहिजे होतं। किलोमीटरमध्ये तिन्ही असलं तर किलोमीटरमध्ये पाहिजे। एक तर आपलं वरचं दिलेलं वेळ, त्याच्यानंतर वेग आणि आपला आन्सर हे जर तिन्ही एककात असेल, एकाच कॅटेगरीत असेल तर आपल्याला त्याला 5/18 किंवा 18/5 गुणाची गरज नाही। पण तिन्हीतून जर एक ते किलोमीटर तासमध्ये पाहिजेत किंवा मीटर सेकंदमध्ये पाहिजे। आपण हे सगळं आपण ऑलरेडी बघितलेले अगोदरच्या प्रश्नामध्ये ते कशा पद्धतीनं त्याचा वापर करायचा, 5/18चा वापर कुठे करायचा आणि 18/5चा वापर कुठे करायचा, ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। तर आपण प्रत्येक टाईपचे 7 प्रश्न 7 टाईपचे आपण बघितले। आता त्याच्यानंतर आज बघणार आहे आपण 2 रेल्वे जर त्या एकमेकाच्या विरुद्धात जात असेल तर अशा वेळेस काय करायचं, आणि त्या जर एकाच दिशेने जात असेल तर अशा वेळेस काय करायचं हे आपल्याला आज बघायचं आहे। आपलं ते सूत्र तेच अगोदरचं रेल्वेसाठी डिश टी व्ही, फक्त त्याच्यात बदल काय करायचा हे आपण बघू। समजा एकमेकाच्या विरोधात म्हणजे इथून संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर ते मुंबईला एक ट्रेन चालली आणि मुंबईत तिकून एक ट्रेन चालली, म्हणजे ते एकमेकाच्या विरोधात। जर इकडून एक ट्रेन जात असेल अशी आणि तिकून जर एक ट्रेन येत असेल अशी, बरोबर आहे, किंवा स्टेशन आहे, ह्या स्टेशनहून एक ट्रेन इकडे चालली, एक ट्रेन इकडे चालली, हे काय चाललं एकमेकाच्या विरुद्ध चालल्या। अशा वेळेस काय करायचं आहे, फक्त आपल्याला ते वेग आहे ना, जो वेग दिलेला आहे, ह्या गाडीचा वेग आणि ह्या गाडीचा वेग, बरोबर आहे, त्या गाडीच्या वेगाची काय करायची आपल्याला बेरीज करायचं आहे। इथं फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, जर गाड्या एकमेकाच्या विरोधात चालल्या असेल असंच एवढं चिन्ह लक्षात ठेवायचं आहे, फक्त असं करायचं आणि इथं प्लस द्यायचं। जर गाड्या एकमेकाच्या विरोधात असेल तर त्यांच्या वेगाची काय करायची आपल्याला बेरीज करायची, फक्त काय करायची वेगाची बेरीज करायची। जो आपला डिश टी व्हीमध्ये जो व्ही आहे, तो व्ही कसा राहणार आहे, V1 + V2। जर गाडी एकमेकाच्या विरोधात असेल तर आपलं सूत्र कसं होणार आहे, आता डिश टी व्ही प्लस ह्याच्यात इथं V1 + V2 अशा प्रकारे आपलं काय राहणार आता सूत्र राहणार। म्हणजे जो वेग आहे ना, जर गाडी एकमेकाच्या विरोधात असेल, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जर गाडी एकमेकाच्या विरोधात जात असेल, एका स्टेशनहून एक उत्तरेला गेली, एक दक्षिणेला गेली, म्हणजे विरोधात गेली, किंवा एक स्टेशन एक गाडी इकडे गेली आणि एक गाडी एकमेकाच्या विरोधात गेली, तर ते किती वेळानंतर कसं भेटतील, कुठे भेटतील, किती किलोमीटर त्यांनी अंतर कापलेलं असेल, अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न येऊ शकतात परीक्षेमध्ये। फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जर 2 गाड्या एकमेकाच्या विरुद्ध असेल तर त्यांच्या वेगाचं काय करायचं आहे, फक्त आपल्याला कशाचा वेगाचा, इथे वेगाचा बेरीज करायची, काय करायची बेरीज, जर गाड्या एकमेकाच्या विरुद्ध असेल तर। आणि जर गाड्या एकाच दिशेने असेल, समजा ही गाडी पण इकडे चालली आणि ही गाडी पण इकडे चालली, बरोबर आहे, ही पहिली ट्रेन पण इकडे चालली, ही दुसरी ट्रेन पण इकडे चालली, बरोबर। ह्या जर एकाच दिशेने चालल्या असेल, समजा मुंबईत 2ही ट्रेन निघल्या, एक अगोदर निघली, एक थोड्या वेळाने निघली, तर त्या कुठे भेटतील, काय भेटतील, त्यांनी निघल्याच्यानंतर किती अंतर कापलेलं असेल, अशा प्रकारचे जर प्रश्न बनतात, तशा प्रश्नानं काय करायचं, जर गाड्या एकाच दिशेने जात असेल तर वेगाचं काय करायचं आहे, वजाबाकी काय करायचे, वजाबाकी। ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। जर गाड्या एकामेकाच्या विरुद्ध असेल तर बेरीज करायची वेगाची, आणि जर गाड्या एकाच दिशेने असेल तर वेगाची काय करायची, वजाबाकी करायची। एवढे येतं आपल्याला या बेसिक गोष्टी या प्रश्नासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता आपला प्रश्न होता समोरचा, 2 रेल्वे एकाच वेळी दिल्ली स्टेशन सोडतात। कोणतं, 2 रेल्वे, बरोबर आहे, दिल्ली स्टेशन कुठून सोडतात, हे दिल्ली स्टेशन आहे, बरोबर आहे, दिल्ली स्टेशनहून 2 रेल्वे, हे दिल्ली स्टेशन, 2 रेल्वे एकाच वेळी दिल्ली स्टेशन सोडतात। वेळ कोणती आहे, एकच आहे, ठीक आहे, वेळ लक्षात ठेवायची। हे वेळेवर पण आपल्याला दुसऱ्या टाईपमध्ये आपल्याला प्रश्न बघायचे। 2 रेल्वे एकाच वेळी दिल्ली स्टेशन सोडतात। एक रेल्वे उत्तरेला जाते, एक रेल्वे कुठं चालली, वरती उत्तरेला चालली, बरोबर आहे। एक रेल्वे उत्तरेला ताशी 60 किलोमीटर जाते, कितीने जाते, ताशी 60 किलोमीटर। कितीने चालली उत्तरेला एक रेल्वे,
वरती उत्तरेला चालली. कुठं चालली? उत्तरेला. काय किलोमीटरनं चालली? 60 किलोमीटरनं चालली. तर दुसरी दक्षिणेला, आता जी हे स्टेशन आहे बरोबर आहे, आता ही दुसरी कुठं चालली? दक्षिणेला चालली बरोबर आहे. तर ती कितीने चालली? 40 किलोमीटर वेगाने चालली. 40 किमी वेग, 40 किमी वेगाने दक्षिणेला चालली बरोबर आहे इथपर्यंत. तर किती तास वेगाने जाते? तर किती तासानंतर दोन्ही रेल्वेतलं अंतर 150 किलोमीटर होईल. या दोन्ही रेल्वेचं अंतर किती व्हायला पाहिजे? किती तासानंतर म्हणले ते? 150 किलोमीटर होईल. अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. आपला प्रश्न आहे, दिल्ली स्टेशन आहे, एक रेल्वे उत्तरेला जाते 60 किलोमीटर वेगाने, दुसरी रेल्वे दक्षिणेला जाते 40 किलोमीटर अंतराने. ह्या निघल्या सोबत एकाच वेळी निघल्या. किती? कोणती वेळ आहे? एकाच वेळी. आता ह्या दोघीतलं अंतर 150 किलोमीटर किती तासानंतर होईल म्हणले? ते काय म्हणले की ह्या दोघीतलं जे अंतर आहे, दोघीतलं अंतर स्टेशनमधलं नाही, दोघीतलं अंतर, ह्या दोन्ही रेल्वेच्या गाड्यातलं अंतर किती? 150 किलोमीटर किती वेळानं होईल एवढं ते म्हणले. आता आपल्याला लक्षात ठेवायचं इथं आपलं जे सूत्र आहे डिश टी व्ही बरोबर आहे. आता अंतर किती आहे आपलं? डी म्हणजे डिस्टन्स, अंतर किती आहे? 150. ते आपण 150 घेतले. टाईम काढायचा आपल्याला, मग टी तासच घेतला आपण बरोबर आहे. आता गुणिले बरोबर आहे. आता आपल्याला लक्षात एवढंच ठेवायचं आहे की जो डिस्टन्स दिलेला असतं, अंतर हा शब्द आला की तो डीच्या जागी ठेवायचं. मग ती रेल्वेची लांबी, अंतर, मग ती दोन्ही रेल्वेची लांबी असू शकते. आपण बघितलं बोगद्याची लांबी, रेल्वेची लांबी, आपण काय केलं होतं? तर दोन्ही लांबी प्लस करून आपण ते सूत्रात वापरलं होतं. डीच्या जागी आपण ते वापरलं होतं. डीच्या जागी काय वापरायचं आपल्याला? लांबी, अंतर, मग ते दोन रेल्वेचं असेल तर ते प्लस करून डीच्या जागी वापरायचं आहे. आता इथे काय म्हणले की 150 किलोमीटर अंतर किती तासानंतर त्या दोन्ही गाडीमध्ये होईल? दिल्ली सोडल्याच्या नंतर. एक उत्तरेला चालली, एक दक्षिणेला चालली, आणि दोघांचं अंतर त्या दोघीमधले किती झालं पाहिजे? 150 किलोमीटर झालं पाहिजे. आणि ते किती वेळानंतर होईल? म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे? टी विचारलेलं आहे. ठीक आहे. आता आपण सूत्र बघितलं होतं, जर गाड्या एकमेकाच्या विरुद्ध असतील, गाड्या जर एकमेकाच्या विरुद्ध असतील, विरुद्ध आहे ना, एक उत्तरेला चालली, एक दक्षिणेला चालली, म्हणजे काय झालं? एकमेकीच्या विरुद्ध चालली बरोबर. इथपर्यंत समजलं? ओके. आता त्या विरुद्ध चालली म्हणजे आपल्याला काय करणे? वेगाची काय करणे आपल्याला? हा एक आपला वेग आहे आणि हा एक आपला वेग आहे. काय करणे आपल्याला? बेरीज करणे. काय करणे? बेरीज. ठीक आहे. वेगाची बेरीज केली आपण, 60 आणि 40 100 झालं. आता जे आपलं जे हे वरचा प्रश्न तो किलोमीटरमध्ये आहे, परत किलोमीटरमध्ये, सगळं किलोमीटरमध्ये. आपले एक आहे ना, 60 किलोमीटर, 40 किलोमीटर, मग त्याच्यात 150 किलोमीटर अंतर होईल, आणि खाली तास आहे. म्हणजे आपलं जे एकक पाहिजे आपल्याला काय? किलोमीटर तास. किलोमीटर तास ते एकक सगळीकडे. म्हणजे आपल्याला इथं 5/8 पण गुणाची गरज नाही, किंवा 18/5 पण गुणाची गरज नाही. का? ते एकक तिन्ही ते एककात आहे. किलोमीटर आहे, तास. खाली आपलं जर इथं सेकंदात उत्तर जर असतं तर आपल्याला 5/8 त्याला गुणावं लागलं असतं. इथं कशाचीच गरज नाही गुणाची, फक्त एवढीची. आता आपल्याला टी काढायचा आहे, मग आपण टी इकडे घेऊ बरोबर. हा इकडे 150, हा गुणिले तिकडे काय होईल? भागारात येईल बरोबर. एवढंच आहे. आता हा 0 काढला, हा 0 काढला. आपल्याला माहिती आहे 10 ने 15ला भागलं म्हणजे हा 0 तर काय होतो? पॉईंट होतो. 10 ने कोणत्याही संख्येला भागलं तर एक जेवढी 0 असेल तेवढं काय होतं? पॉईंट होतं. म्हणजे याचं उत्तर किती येतं? 1.5. आता 1.5 म्हणजे दीड होतो बरोबर आहे. मग त्याचं 1.5 म्हणजे 1 तास 50 मिनिटं त्याचं उत्तर नाही. हा 1.5 आहे. याचा अर्थ काय आहे? 1.5 आहे. तर मग आपलं उत्तर आहे 3 नंबरचं. 1 तास 30 मिनिटे. 1 तास 30 मिनिटाने काय होईल? त्या 150 किलोमीटर अंतर, त्यांच्यामधलं अंतर किती होईल? 1 तास 30 मिनिटांनी त्यांच्यामधील अंतर किती होईल? 150 किलोमीटर होईल. अशा पद्धतीनं बघा, प्रश्न किती मोठा वाटत होता. दोन रेल्वे एकाच वेळी दिल्ली स्टेशन सोडतात. एक रेल्वे उत्तरेला 60 किलोमीटरनं जाते, दुसरी दक्षिण 40 किलोमीटरनं जाते. तर मग किती तासानंतर दोन्हीतलं अंतर 150 किलोमीटर होईल. दोन्हीतलं रेल्वेतलं अंतर म्हणलं त्याने, रेल्वेतलं, स्टेशनमधलं नाही, रेल्वेतलं, दोन्ही रेल्वेतलं. तर किती? 1 तास 30 मिनिटे. काहीच नाही केलं आपण जे सूत्र वापरतोय डिश टी व्ही तेचे. फक्त आपल्याला लक्षात एवढंच ठेवायचं आहे, जर दोन रेल्वे विरुद्ध जात असेल तर त्यांची बेरीज करायची आहे. आणि दोन रेल्वे जर एकाच दिशेने चालल्या असेल, रेल्वेच्या जागी गाडी असू शकते, बस असू शकते, काही असू शकते, 4 व्हीलर किंवा मोटरसायकल, जे असेल ते कोणतंही विचारू शकतं. तेवढंच लक्षात ठेवायचं. विरुद्ध गेली की बेरीज करायची आहे, एकाच दिशेने गेलं तर वजाबाकी करायची. आपण तेच केलं. वेगाचं इथं हा व्ही आहे आपला, V1 आणि V2, आपण या दोघांची बेरीज केली, ती झाली 100. मग आता इथं ते सगळेच तिन्ही एकाकात होते, म्हणून आपण डायरेक्ट काय केलं? आपण याचा भागाकार केला. याचं 1.5 उत्तर आलं. 1.5 म्हणजे 1.5 तास. अशा प्रकारे आपलं 1 तास 30 मिनिटांनी त्या काय 150 किलोमीटर अंतरावर असेल. आता आपला समोरचा प्रश्न 9 नंबरचा. प्रत्येकी 200 मीटर लांबीच्या दोन रेल्वे एकमेकीच्या विरुद्ध दिशेने व एकमेकींना समांतर अनुक्रमाने 20 किलोमीटर व 30 किलोमीटर तास
या वेगाने धावत आहे तर त्यांना एकमेकींना संपूर्णपणे ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? बरोबर आहे. प्रत्येकी 200 मीटर, प्रत्येकी 200 मीटर लांबीच्या म्हणल्या 2 रेल्वे. आता प्रत्येकी म्हणल्यावर किती घ्यायचं आपल्याला? डी मध्ये आपलं सूत्र काय आहे? डिश-टी-व्ही. ठीक आहे. आता अंतर किती आहे? 200 मीटर आहे. पण ते प्रत्येकी म्हणले रेल्वे किती आहे? 2 आहे. तर मग आता इथे किती यायला पाहिजे? 200 येईल का? नाही. किती येईल डी मध्ये? 400. कारण किती आहे? 2 रेल्वे. 2 रेल्वेची काय करावं लागेल आपल्याला? त्यांच्या लांबीची बेरीज करावं लागेल. प्रत्येकी 200 मीटर लांबीच्या 2 रेल्वे. मग इथं 200 आणि 200 किती? 400. एकमेकीच्या विरुद्ध काय चाललं? एकमेकीच्या विरुद्ध. मग आपल्याला माहिती एकमेकीच्या विरुद्ध जर जात असेल तर काय करावं लागते? वेगाची बेरीज करावं लागते. हे आपल्याला माहिती आहे. एकमेकीच्या विरुद्ध व समांतर, एकमेकांना समांतर अनुक्रमाने 20 किलोमीटर आणि 30 किलोमीटर तास वेगाने धावत आहे तर त्यांना एकमेकांना संपूर्णपणे ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? आता एकमेकीच्या विरुद्ध चालल्या, ही इकडे चालली, ही इकडे चालली, तर हे त्यांना ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल म्हणले. ठीक आहे. हे थांबलेलं आपलं स्टेशन आहे, समजा आपलं छत्रपती संभाजीनगरचं स्टेशन आहे. त्या स्टेशनवर एक गाडी मुंबईकडे चालली. ठीक आहे. आपण इकडे धरू आपली ही एक गाडी याच्याकडे चालली. कशाकडे चालली? नांदेडकडे चालली. आणि एक गाडी मुंबईकडे चालली. ह्या उभे आहे. तर त्यांचं काय म्हणणं? आता ते एकीचा स्टेशनवरचा वेग किती आहे? 20 किलोमीटर. एकीचा 20 आहे, एकीचा 30 आहे. एकमेकीच्या विरुद्ध, एवढं लक्षात ठेवायचं. आता त्या एकमेकींना संपूर्ण ओलांडणं म्हणजे ही इथं येईल आणि ही इथं येईल. ही तिला ओलांडून जाईल आणि ही हिला ओलांडून जाईल. हे किती वेळात ओलांडेल असं म्हणलं. ठीक आहे. एवढं काही बाकी लक्षात ठेवायचं नाही. ती कुठं उभं होती, काय आहे, किती ओलांडायचं आहे, काय ओलांडायचं आहे, त्याच्याशी काय आपल्याला घेणं नाही. फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं प्रत्येकी 2 होते म्हणून आपण डीच्या जागी काय घेतलं? 400 घेतलं. एक रेल्वे 200 मीटर लांबीची, तर 2 रेल्वे 400 मीटर लांबीच्या. बरोबर आहे. ठीक आहे. आता टाईम आपल्याला काढायचा आहे. मग टाईम आपण तसंच लिहून ठेवला गुणिले. आता आपल्याला माहिती आहे ते एकमेकीच्या विरोधात चालल्या म्हणजे आपल्याला वेगाची काय करणे? बेरीज करणे. मग 20 अधिक 30 किती? 50 केलं. 50. ठीक आहे. इथपर्यंत आलो. आता आपल्याला लक्षात आलं असेल की वर जे आपलं किलोमीटरमध्ये आपला वेग कशात आहे? किलोमीटरमध्ये. तर मग आपल्याला उत्तर कशात पाहिजे होतं? किलोमीटर म्हणल्यावर तासात पाहिजे होतं. पण आपलं उत्तर कशात आहे? सेकंदात आहे. तर मग आपल्याला इथं कितीनं गुणावं लागेल? 518. कितीनं गुणावं लागेल? 518 गुणावं लागेल. बरोबर आहे. आता आपल्याला टी काढायचा आहे. बरोबर आहे. मग हा 400. आता आपल्याला माहिती आहे की ह्या 18 याला पूर्ण भाग जात नाही. मग आपण काय केलं होतं की हे दोघं वरती 400 गुणिले 18 आणि हे जे गुणाकारात आहे दोघं ते कसे देतात? भागाकारात येतात. आपण ऑलरेडी 2 वेळेस पाहिलं. आपल्याला काय काढायचं आहे? टी काढायचं आहे. इथं काय केलं? फक्त आपण आपल्याला टी काढायचा होता. वेगाचा आपण बेरीज केली कारण ते एकमेकीच्या विरोधात आहे आणि आपलं उत्तर सेकंदात आहे आणि वेग किलोमीटरमध्ये. किलोमीटरमध्ये म्हणजे आपलं जर तासात असतं तर आपल्याला घ्यायचं गरज नसतं. पण आपलं उत्तर कशात आहे? सेकंदात आहे. त्याच्यामुळे आपण 518 घेतलं. बरोबर आहे. इथपर्यंत ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं? याला जर भाग गेला असता तर आपण याला भाग देऊन घेतला असता. याचा गुणाकार करून डायरेक्ट याला भागिले केलं असतं. पण याला पूर्ण भाग जात नाही. म्हणून हे जे बरोबरचे इकडचे जे 400 आणि हे खाली अपूर्णांक जे छतात 18 आहेत हे दोघं वरती जातात. एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे 2 गुणाकारात आहे ते खाली येऊन काय होतात? भागाकारात येतात. ठीक आहे. आता हा 0 काटला, हा 0 काटला. 5 1 5, 5 8 5 7 35, 5 8 40. ओके. इथपर्यंत आलो आपण. त्याच्यानंतर आता आपल्याला माहिती 5 ना 8ला पण भाग जात नाही आणि 18ला पण भाग जात नाही. मग आपण काय करू? याचा गुणाकार करून घेऊ. ज्यावेळेस असं बघायचं जर भाग जात नसेल तर या दोघांचा काय करायचा? गुणाकार करायचा. आता 5 ना 18ला पण जात नाही. मग 18 8 44 होता. 18 किती? 144. आता भागिले 5 करू. ठीक आहे. आता पॉईंटमध्ये उत्तर येईल कारण आपलं आन्सर आपलं जे दिलेले उत्तर ते पण पॉईंटमध्ये. ठीक आहे. इथपर्यंत आपण केलं. आता 5 1 5, 5 2 10. आता उरले किती? इथं उरले 4. किती झाली? इथं 44. इथं होते 14. 5 2 10 झाले. 4 उरले. इथं 44 झाले. मग 5 8 40. परत 4 उरले. पूर्ण भाग गेला का? नाही. मग आता याला आपल्याला पूर्ण भाग द्यायचा. तिथं आपल्याला इथं 0 द्यावं लागेल. मग इथं 0 दिला म्हणजे इथं किती द्यावं लागतो? पॉईंट द्यावा लागतो. 5 1 5, 5 8 40. म्हणजे आपलं उत्तर अशा प्रकारे काय येतं? 28.8 सेकंदात त्या काय करेल? एकमेकाला ओलांडेल. अशा प्रकारे आपलं उत्तर आहे 28.8 सेकंद. आता आपला 10 नंबरचा प्रश्न. जर रेल्वेचा वेग 63 किलोमीटर आहे. रेल्वे काय वेगाने चालली? एका तासी 63 किलोमीटर वेग चालली. बरोबर आहे. तर रेल्वेच्याच दिशेने 3 किलोमीटर तासाने काय आलं? एक माणूस चालू आहे. एक जे माणूस आहे त्याचा चालण्याचा स्पीड काय आहे? 3 तास म्हणजे 3 किलोमीटर चालतोय तो. एका तासात किती? 3 किलोमीटर म्हणजे तो चालतोय. बरोबर आहे. त्याच दिशेने असा चालतोय आणि त्याच दिशेने ट्रेन येते मागून. ट्रेनचा स्पीड किती आहे?
63 किती 63 किलोमीटर आणि माणसाचा स्पीड किती आहे 3 किलोमीटर म्हणजे माणूस चालू आहे ऑलरेडी 3 किलोमीटरच्या स्पीडनं ज्या तासाने वेगाने जाणाऱ्या मनुष्याला तो चालतोय 3 किलोमीटर स्पीडनं चालतोय रेल्वे 63 किलोमीटर पर तासाने तिचा स्पीड आहे तर 500 मीटर लांबीची रेल्वे तर त्या माणसाला किती वेळात ओलांडेल असं विचारलं बरोबर आहे तो माणूस ऑलरेडी चालू आहे पुढं तो माणूस आहे समजा इथं ह्या रस्त्यानं तो चालू आहे बरोबर आहे तो जाते ह्या रस्त्यानं हां त्याची स्पीड किती आहे 3 किलोमीटर हा त्याचा जाण्याचा रस्ता आहे इकडून काय होते मागून ट्रेन येते हिची लांबी किती आहे ही 500 मीटर आहे ही ट्रेन आहे किती लांबी हिची 500 मीटर आहे बरोबर आहे आणि हा माणूस आहे आता त्यांचा प्रश्न असा होता की ते एकाच दिशेने चालले आणि आपल्याला माहिती आहे एकाच दिशेने चालले तर आपल्याला काय करावं लागतो वेगाचा काय करावं लागतो वजाबाकी करावं लागतो काय करावं लागते वजाबाकी बरोबर आहे आता एकाच दिशेने चालली ही 500 मीटर लांबी ट्रेन आहे आता त्यांचं काय म्हणणं आहे की बाबा ह्या माणसाला ही ट्रेन ही 500 मीटरची ट्रेन आहे ना किती वेळेत ओलांडेल म्हणजे आपण समजा स्टेशनवर उभं आहे आणि एक ट्रेन येते तिच्या समोरच्या याच्यापासून ते शेवटच्या डब्यापर्यंत ते आपल्याला किती वेळात ओलांडते सरळ सरळ अशा प्रकारे पण तो आपली स्पीड किती 3 किलोमीटर आहे आता आपण जर असं उभं पण राहिलो रेल्वे स्टेशनवर तर कमीत कमी आपल्याला ती ट्रेन ओलांडायला 30-40 सेकंद लागतात आपण उभं पण राहिलो होतो स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत ती पूर्ण आपल्याला ओलांडून जायला 30-40 सेकंद लागतात कारण ती 500 मीटर 300 मीटर 400 मीटर लांबीची का असती ट्रेन असते तर ही किती आहे 500 मीटर लांबीची तर आता ह्या माणसाला किती वेळाने ओलांड फक्त इथं लक्षात एवढंच ठेवायचं आहे बाकीचं काही एवढं लक्षात ठेवायचं नाही की ते एकाच दिशा कोणती आहे एकच आहे मग आपलं सूत्र काय आहे डिश बरोबर आहे आता आपल्याला माहिती आहे अंतर किंवा कोणतंही काही असेल मीटर हे लांबी तर आपण इथे ठेवतो ठीक आहे डी मध्ये 500 मीटर टाइम काढायचा म्हणून टाइम तसाच ठेवला व्ही आता V1 मायनस V2 का बरं असं कारण ती एकच दिशेनं चालली त्यांची दिशा काय आहे एकच दिशा आहे दोघांची पण माणूस ज्या दिशेने चालला त्याच दिशेने म्हणजे माणूस पटरीनं चालला आणि ट्रेन पण त्याच दिशेने चालली म्हणून त्यांचं काय केलं आपण एका दिशेने जात असलं का वेगाचं काय करतो आपण वजाबाकी करतो आणि जर ते विरुद्ध असेल तर काय करतो आपण बेरीज करतो ठीक आहे 500 बरोबर T गुणिले आता वेग काय आहे एकाचा 63 आहे ट्रेनचा 63 आहे माणसाचा 3 आहे म्हणजे दोघांची वजाबाकी किती आली 60 आली किती आली 60 आता वरती काय आहे किलोमीटरमध्ये त्यांचं वेग कशात आहे किलोमीटरमध्ये आणि आपलं उत्तर कशात आहे सेकंदात आहे म्हणजे त्याला आपल्याला कितीने गुणणे 518 गुणणे कितीने गुणणे 518 गुणणे आता आपल्याला टी काढायचं आहे टी बरोबर आता आपल्याला माहिती आहे 8 आणि 60 ला पूर्ण भाग जातो का नाही मग आपलं नेहमी सारखं हे दोघं वरती 18 हे दोघं खाली जे गुणाकारात आहे ते भागाकारात बरोबर आहे इथपर्यंत समजलं आपल्याला काय काढायचं आहे टी हे आपण घेतलं 500 हे आपल्याला माहिती आहे नेहमीच्या सारखं भाग पूर्ण भाग गेला असतं तर आपल्याला इकडे याला घ्यायची गरज नव्हती असं आपण इथं भागाकार करून याला गुणाकार करून याला डायरेक्ट काय केलं असतं भागिले केलं असतं पण आता विषय असा होता की याला भाग जात नाही तर मग आपण हे आपल्याला माहिती आहे हे 18 आणि इकडच्या बरोबरची इकडची जी किंमत आहे आपली अंतर आपण त्याला वर घेतो आणि हे जे वर गुणाकारात आहे त्याला आपण काय करतो भागाकार घेतो आता 0 0 काटला बरोबर इथं राहिले 6 आणि 18 भाग जातो 6 1 6 6 3 18 बरोबर आहे आता 5 न 50 ला भाग जातो 5 1 5 5 10 50 आता राहिले फक्त इथं 10 आणि 3 हे 10 आणि हे 3 इथं गुणाकारात चिन्ह म्हणजे या दोघांचा गुणाकार अशा प्रकारे आपलं उत्तर काय होतं 30 सेकंद किती होतं ती रेल्वे त्या माणसाला किती सेकंदात ओलांडेल 30 सेकंदात ओलांडेल असं आपलं त्याचं उत्तर आहे आता जो आपला 11 नंबरचा प्रश्न होता तो मांडणीमध्ये चुकलेला आहे आणि म्हणजे कोणती गाडी कोणत्या गाडीच्या पुढे आहे ते आपल्याला ते पहिली गाडी का दुसरी गाडी असं तिथं काहीच लिहिलं गेलं नाही त्याच्यामुळं हा प्रश्न चुकला आहे याचं स्पष्टीकरण आपण नंतर बघू व्यवस्थित बघून ते दोन गाड्या दिलेल्या आहेत ते दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावतात तर मोटर गाडीच्या 60 किलोमीटर पुढे पण ती कोणती मोटर गाडी पहिली का दुसरी आपल्याला तिथं माहीत नाही त्याच्यामुळे आपण हा प्रश्न काय केला सध्या कॅन्सल केला याचं आपण नंतर पाहू स्पष्टीकरण ती लिहिताना त्याची मांडणी चुकलेली आहे आता त्याच्यानंतरचा आपला 12 नंबरचा प्रश्न आतापर्यंत आपण 2 टाईप बघितले आजच्या व्हिडिओमध्ये कोणते की एकमेकीच्या विरुद्ध आणि एकाच दिशेनं विरुद्ध असेल तर बेरीज करायची वेगाची आणि एकाच दिशेने असेल तर वजाबाकी करायची बाकी जे आपलं सूत्र होतं डिस्ट्रीब्यू तेवढंच बाकी काय नव्हतं किती मोठा प्रश्न असला या 3च किमती त्याच्यात टाकायच्या होत्या खाली सगळ्यात अगोदर आपल्याला रेल्वेच्या याच्यात गणितात 5 आहे की आपलं उत्तर कशात आहे सेकंदात आहे का किलोमीटर तासमध्ये आणि ते त्याच्यात रूपांतर करायचं आहे 5/18 किंवा 18/5 हे आपल्याला माहिती पाहिजे आता जो 12 नंबरचा प्रश्न आहे ताशी 45 किलोमीटर जाणारी ताशी 45 किलोमीटर सरासरी वेगाने जाणारी आगगाडी
जर ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 1.5 तास लवकर पोहोचते, तर त्या गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला. आता समजा एक गाडी आहे, ती 45 किलोमीटर वेगाने जाते रोजच्या ठिकाणी. ते आपलं अंतर किती ते दिलेलं नाही आहे, बरोबर आहे. ते आपल्याला काढायचं आहे किती प्रवास केला म्हणून. तिनं फक्त एवढं सांगितलं ती 45 किलोमीटरने जात होती, तर ती जर 60ने गेली म्हणजे तिनं स्पीड किती वाढवला, 45हून 60 केला, म्हणजे 15 किलोमीटर पर तासाला, प्रत्येक तासाला तिनं काय केला, स्पीड वाढवला. तर ती 1.5 तास लवकर जाते. समजा इथून आपल्याला पुण्याला जायला 4 तास लागतात, किती, 45च्या स्पीडनं, बरोबर आहे. उदाहरणार्थ समजा आपल्याला 45च्या स्पीडनं पुण्याहून आपलं 250 किलोमीटर अंतर इथून आपल्याला 45च्या स्पीडनं जायला समजा 4-5 तास लागतात. पण आपण स्पीड ती समजा कंटिन्यू सरासरी आपण ती जर 60 केली तर आपण 1.5 तास लवकर पोहोचतो. म्हणजे जिथं 6 तास लागत होते तिथं जर 4 तास लागले, 2 तास अगोदर पोहोचतो. तर ते किती अंतर तिनं पार केलं आहे आपल्याला काढायचं आहे, आपल्याला अंतर दिलेलं नाही आहे. अशा टाईपच्या प्रश्नाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. काय करायचं आहे, सरळ सरळ एवढंच करायचं आहे की जे लवकर पोहोचते किंवा उशिरा पोहोचते ते असं लिहून घ्यायचं. इथं 1.5 तास म्हणल्यावर इथं 1.5 लिहून घेतलं आपण, बरोबर आहे. 1.5 तास लवकर पोहोचते लिहिलं, त्याला असं बरोबर करायचं. जे दिलेलं आहे लवकर पोहोचणे किंवा असं होऊ शकतं उशिरा बी पोहोचणे, कारण जर तिची स्पीड पहिले 60 असेल आणि नंतर 45 केलं असेल तर ती उशिरा पोहोचणार आहे 1.5 तास, बरोबर आहे का. इथं पहिले कमी होती नंतर वाढली म्हणून लवकर पोहोचली, आणि जर पहिले जास्त असली आणि नंतर कमी केली तर ती उशिरा पोहोचू शकते. ती उशिरा असो का लवकर असो इथं लिहून घ्यायचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, एक्स पहिला वेग लिहायचा आहे असा x भागिले 45 आणि दुसरं वेग लिहायचं आहे 1/60. आता आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाची वजाबाकी आपण अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी ह्या अपूर्णांका चॅप्टरमध्ये आपण शिकलेलो आहे, बरोबर आहे. अपूर्णांकाची बेरीज करताना काय केलं होतं आपण की तिरपा गुणाकार करून वजाबाकी केली होती, म्हणजे 60 एके 60. आता इथं एक्स म्हणजे इथं काय आहे, 1 आहे. एक्स म्हणजे काय, 1 म्हणजे 45 एके 45 आणि 60 एके 60 यांची दोघांची वजाबाकी आणि खालचा आपण गुणाकार करतो. अपूर्णांकाच्या वजाबाकीमध्ये अपूर्णांकाच्या बेरीजेमध्ये आपण अपूर्णांकाच्या बेसिक चॅप्टरमध्ये बघितलेले. आता ते रिपीट करायची आवश्यकता नाही असं मला वाटतं. आता आपल्याला माहिती आहे याची काय करायची, आपल्याला आता वजाबाकी करायची, लिहून घ्यायचं असं 1.5. आता या दोघा इथं एक्स म्हणजे इथं 1 आहे, काही नाही म्हणजे काय, इथं 1 आहे, मग इथं 45 आणि इथं 60. ठीक आहे, आपण असं करून वाटलं असतं, हा 1 आहे ना, 45 वजा 60 म्हणजे 60 एके 60, 45 एक 45 आणि 45 गुणिले 60. आता या दोघांची वजाबाकी केली तर वरती येते 15x आणि खाली 45 गुणिले 60, बरोबर आहे. आता परत आपण काय करू शकतो, इथं काटाकाटी होती इथं, बरोबर आहे. 15 एक 15, 15 त्रिक 45. आता काय राहिलं आपलं 5 बरोबर 3 गुणिले 60. इथपर्यंत आलो आपण. आता हे जे आपलं बरोबरच होतं, आता हे आपल्याला कशात येईल, गुणाकारामध्ये येईल. आता इथून आपल्याला याची किंमत काढायची ना, बरोबर आहे. आता याला आपण कट केलं 15 15 15 45. आता 3 गुणिले 60 एवढं आपलं राहिलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे या दोघांचा आपण काय करू, अगोदर गुणाकार करू. म्हणजे आता पॉईंट विसरून जाऊ, आपल्याला माहिती आहे आपण पॉईंटचा गुणाकार पण शिकलेलो आहे. पॉईंट काय करायचा, सोडून द्यायचा, त्याला 3 गुणिले करायचे 45. आणि जेवढा किती घर सोडून पॉईंट एक तिथं एक घरात काय करायचं आहे, पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे आलं 45 हे 4.5 गुणिले 60. आता याचा परत काय करायचा, गुणाकार करायचा, पॉईंट सोडून द्यायचा 45 डायरेक्ट 60 घ्यायचं. पॉईंट काय करायचं आपल्याला विसरायचं आहे, कारण आपण हे पॉईंट विसरून काय करायचं, गुणाकार करायचा. नंतर जेवढे घर पॉईंट तेवढं उत्तरात पॉईंट द्यायचा. 0 गुणणं म्हणजे 0 0 6 पंचे 30, 7 4 3, 6 चूक 24 आणि 3 27, 0 0 27. आता इथं 27 आलं, पण आपलं एक घर पॉईंट होता म्हणजे इथं पॉईंट दिला म्हणजे याची किंमत काय आता 270. म्हणजे त्या गाडीने किती अंतर कापलेलं आहे, म्हणजे किती अंतर प्रवास केला, 270 किलोमीटर. किती, 270 किलोमीटर त्याचं काय उत्तर आहे. आता कशा प्रकारे केला आपण, ती पहिले 45 जात होती नंतर 60 गेली, म्हणजे तिनं 15 वेग वाढवला. पण ते काही केलं त्यांनी, फक्त एवढं लक्षात ठेवायचं इथं ती लवकर पोहोचते उशिरा पोहोचते, तो टाईम इथं लिहून घ्यायचा. आणि याला काय करायचं आहे, एक्स पहिला वेग भागिले दुसरा वेग. पहिला वेग काय होता 45 होता, दुसरा 60 होता. मग आता इथं काही नाही म्हणजे वर आहे, आपण याचा असा गुणाकार केला, या दोघांची वजाबाकी केली 15 आली, खाली गुणाकार केला, कारण आपण अपूर्णांकाच्या गुणाकारात अपूर्णांकाच्या वजाबाकीत शिकलेलो आहे आपण बेरीज आणि वजा बाकीमध्ये, की याची बेरीज कशी करायची आणि वजाबाकी कशी करायची. मग गुणाकार केला, याला भाग दिला 3, इथं हे आलं. मग आता तिघायचा आपल्याला काय करायचा होता, गुणाकार करायचा होता. मग आपण नंतर पहिल्या दोघांचा केला छोटा संख्येचा, त्याचा आला 4.5. त्यानंतर परत 60 गुणलं
आणि आपण हा दशांश विसरून आपण गुणाकार केला आणि नंतर शेवटी दशांश दिला, अशा प्रकारे आपलं उत्तर काय आलं 270. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे, याला बाजूला काढायचं आहे लवकर उशिरा आणि ही वेग अशा प्रकारची लिहायची आणि याची काय करायची वजाबाकी करायची. आता आपला पुढचा 13 नंबरचा प्रश्न, ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास रेल्वे वेळेवर पोहोचते. जर समजा रेल्वेला मुंबईला जायचं आहे आपल्या तिथून, तर ती 60 किलोमीटर वेगाने गेल्यास काय होती, ती वेळेवर पोहोचते. पण तिनं काय केलं, वेग 20 किलोमीटरनं वाढवला तर 1 तास लवकर पोहोचते. जर तिनं वेग 20 किलोमीटरनं जर वाढवला तर ती 1 तास लवकर पोहोचते. तर रेल्वेनं एकूण किती अंतर कापले, बरोबर आहे. आपला अगोदरचा पण प्रश्न होता की किती अंतर कापले. आता आपण काय शिकलो की अगोदर पोहोचले किंवा उशिरी पोहोचले, जे लिहिलं असेल ते काय करायचं आपला हे बरोबरच्या अगोदर लिहून काय म्हणलं ते 1 तास घेतला आपण लिहून, इथपर्यंत आपण शिकलो. आता ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास ती वेळेवर पोहोचते, पण वेग 20 वाढवला पहिले आपण. आता पहिला वेग 60 घेऊ, आता दुसरा वेग घ्यायचा आहे. आता मला सांगा इथं दुसरा वेग आपण 20 घेणार आहे का, x भागिले काय घेणार आहे दुसरा वेग. काय म्हणले ते, ताशी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास रेल्वे वेळेवर पोहोचते. जर वेग 20 वाढवला तर आपण इथे 20 घेणार आहे का, नाही. 20 वाढवला म्हणजे ती ऑलरेडी पहिले कितीने चालत होती, 60 किलोमीटर तासनं चालत होती. मग ती 20 वाढवलं म्हणजे किती झाला, 80 झाला. इथे किती घ्यायचं आहे, 80 घ्यायचा. इथे एवढं लक्षात ठेवायचं आहे. नाही तर 2 वेग दिले, प्रश्न व्यवस्थित वाचायचा. ह्याच सिली मिस्टेक आहे आणि ह्याच सिली मिस्टेकची आपण प्रॅक्टिस करतोय, एवढं लक्षात ठेवायचं. कारण आपल्याला परीक्षेत काहीच सुचत नाही. आपण पहिलं गणित काय केलं होतं, त्याच्यात फरक काय होता की 45 किलोमीटर सरासरी 45 चालली आणि तिनं वेग 60 केला, बरोबर आहे. पण हे काय म्हणले 20 किलोमीटरनं वाढवला म्हणले, बरोबर आहे की नाही. 2 वेग दिले की तर नाही. मग पहिला वेग होता 60 आणि दुसरा वेग किती होईल, मग 20 वाढवलं तर 80. हा फरक समजून घ्या, पहिला प्रश्न आणि हा प्रश्न. याच्यात काय झालं, तिथे 2 सरासरी वेग दिलेले होते, याच्यात त्या पहिल्या वेगात वाढवला म्हणलं होतं. म्हणून इथं जर 1/20 घेतलं असतं तर आपला आन्सर, आणि ते तसं आन्सर परीक्षेत सेट केलेलं असतं की जे 1/60 आणि 1/20 ने जे उत्तर येईल ते पण ऑप्शनमध्ये असतं आणि आपण गडबडमध्ये त्याला गोल करून येतो ना, आपल्याला वाटतं ते बरोबर आहे, पण ते तसं नसतं. प्रश्न वाचणं इथं याच्यात ह्या प्रश्नात शिकासारखी एकच गोष्ट की प्रश्न व्यवस्थित वाचणे, बरोबर आहे. येऊन सुद्धा चुकणं हे अशा पद्धतीच्या प्रश्नामध्ये होतं, ठीक आहे. आता 80 इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता सरळ आपल्याला इथं याला एकच लक्षात ठेवायचं, याला काही म्हणजे आपल्याला माहिती वजाबाकी करणे, वरती वजाबाकी येतो खाली गुणाकार येतो. आता या दोघाचा वरती आपण इथं एक किंमत ठेवून बी जर केला असं, ठीक आहे, याने याला गुणलं इथं वजाबाकीच होणार आहे. सरळ वजाबाकी करायची 20x, ठीक आहे. 20x वजाबाकी केली, त्याच्यानंतर खाली काय आता ह्या दोघांची वजाबाकी 20x, खाली काय 60 गुणिले 80. 60 गुणिले काय होतं, खाली 80 येतं, बरोबर आहे. आता हा x आहे, आपल्याला x काढायचा आहे, तर मग हा एक काय येतो आपल्याला गुणाकारात येतो, बरोबर आहे. आपण एकाकडे घेतलं x आपण हे बघितलेलं आहे, ठीक आहे. इथपर्यंत आपण आलो. आता अगोदर पण आपण बघितलं होतं, असंच गणित होतं, फक्त एवढंच करायचं आहे, पाऊसला कधी ते लिहून घ्यायचं आहे, ठीक आहे. ते परत सांगतो मी एकदा. हा 0 काटला, 2 1 2 3 6. इथं काय राहिलं 3 गुणिले 80 म्हणजे 8 3 24 म्हणजे किती 240 किलोमीटर. किती 240 किलोमीटर अंतर त्यांनी कापलं. काय होतं, असं होतं की रेल्वे पहिले 60 किलोमीटरने चालली होती, नंतर तिने वेग 20 वाढवला म्हणजे आपण प्लस केला 80 झाला, तर ती 1 तास लवकर पोहोचती म्हणली, तेव्हा आपण 1 तास. आता इथं 1 तास आहे, हा 1 गुणिला होता, तो याला 1 गुणिले केलं तर तेवढंच येतं, म्हणून आपण काय केलं, आता इथं 2 तास असतं तर 1 झालं असतं, वाढलं असतं, डबलनं वाढलं असतं, पण इथं 1 होता म्हणून तो आपण डायरेक्ट 240 काय केलं आपण उत्तर घेतलं. आता परत सांगतो, आता हे शेवटचा प्रश्न म्हणजे कसा करायचा. असं जर समजा लवकर पोहोचते उशिरा पोहोचते ते बरोबरच्या इकडे लिहून घ्यायचं, जेवढा वेळ असेल तेवढा. x भागिले पहिला वेळ, दुसरा वेळ x भागिले दुसरा वेळ, बरोबर आहे. आता एकाच दिशेने जाणार होत्या, बरोबर आहे. लवकर पोहोचते उशिरा पोहोचते तीच गाडी, आपल्याला काय करायची वजाबाकी करायची. आता याची वजाबाकी करताना म्हणजे इथं काही नाही म्हणल्यावर इथं काय 1 आहे, इथं पण 1 आहे, पण सरळ आपण इथं आपल्या अपूर्णांकाची वजाबाकी शिकलेलो आहे आपण. वर तिरपा गुणाकार करून वरची वजाबाकी होती आणि खाली दोघांचा काय होतो गुणाकार होतो. मग आपण सरळ काय केले, आपण इथं वजाबाकी केली. 80तून 60 गेले 20,
दोघाचा गुणाकार केला 20नं याला डायरेक्ट भाग जातो म्हणून भागून घ्यायचं, जिथं भाग जातो तिथं कट करायचं, म्हणजे आपल्याला नंतरचं गणित प्रक्रिया करायला आपल्याला काय होतं, सोपं जातं. नंतर आपण मग यायचं दोघाचा गुणाकार करायचा, मग नंतर याला भागायचं, म्हणजे आपला वेळ वाचतो. अशा पद्धतीचं जर असेल समजा खाली काही संख्या वर काही संख्या, जिथं जिथं कुठं भाग जातो कट होत तिथं काटाकाटी करून घ्यायची आणि राहिलेला गुणाकार करायचा. मग आपण 20×60 केलं, आता 3 × 80 राहिलं होतं, म्हणजे 240 आणि 1 गुणलं तर 240 होतं. अशा प्रकारे आपलं 240 उत्तर होतं. 200 मीटर लांबीची एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने जात आहे. लांबी कोशाची लांबी आहे रेल्वेची, 200 मीटर लांबीची एक रेल्वे 40 किलोमीटर प्रति तास वेगाने जात आहे. तर ती रेल्वे लाईनच्या बाजूला म्हणजे पटरीच्या बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीला किती वेळात ओलांडेल. आपण काल एक ह्या टाईपचा एक प्रश्न घेतला होता, परत आज घेतला की जर झाड, रेल्वे, सिग्नल, खांब याला करा ती स्वतःची लांबी राहत नाही, मग अशा वेळेस काय आपलं सूत्र काय आहे, डिस्टिव्ही. काय सूत्र आहे, डिस्टिव्ही. बरोबर आहे. आता ह्या डीच्या जागी फक्त आपल्याला कोणाची लांबी आहे, रेल्वेची, किती घ्यायची, 200. हे काय आहे, खांब, व्यक्ती, सिग्नल, आणि आपण हे बघितलं होतं अशांना काय करावं लागते, स्वतःची लांबी राहत नाही, तशांना काय करावं लागते, फक्त रेल्वेची लांबी घ्यावं लागते. आणि दुसरं प्रकारचा आपलं दुसऱ्या टाईपचा आपला एक प्रश्न होता की बोगदा, पूल, नदी याला काय राहते, स्वतःची लांबी असते. जर 200 मीटर लांबीची रेल्वे असेल तर कधी कधी काय राहतं, 200 मीटर लांबीचाच बोगदा राहतो, तो किती वेळात ओलांडेल, अशा प्रकारचा प्रश्न होतो. त्यावेळेस आपलं डीमध्ये काय करायचं होतं, त्यांच्या दोघांची बेरीज करायची होती. हा एक आपण इथं लक्षात ठेवायचं की जर ज्याला स्वतःची लांबी नाही त्याला डायरेक्ट डी, फक्त रेल्वेची लांबी घेणे. बाकीची प्रोसेस तर पुढे माहिती आहे आपल्याला. काय काढायचं आहे आपल्याला, टाईम काढायचा आहे. मग टाईम तसाच लिहिला, व्ही काय वेग काय 40 आहे, ठीक आहे, घेतला 40. आता वर 40 किलोमीटर प्रति तास आहे, खाली आपलं उत्तर सेकंद आहे. आपण काय पाहणार आहे, 5/18चा वापर करताना खाली पहिले उत्तर पाहणार आहे, सेकंदात आहे का तासात आहे. तासात जर असतं तर 5/18, जर सेकंदात आपण तासात जर असतं तर 18/5 सेकंदात आहे, म्हणून खाली आन्सर काय सेकंदात आहे. म्हणून आपण मोठ्याकडून किलोमीटरकडून काय चाललो, छोट्याकडे चाललो, मग वरती छोटा घेतला, खाली मोठा घेतला. सरळ एवढंच लक्षात ठेवायचं आहे, जर उत्तर सेकंदात असेल आणि जर वेग किलोमीटर तासमध्ये असेल तर त्याला कशाचं रूपांतर करणे, 5/18चं रूपांतर करणे. हे तुम्ही प्रत्येक प्रश्नाला मी सांगत आलेलो आहे आतापर्यंत, जेवढे झाले तेवढे हे तर एवढं लक्षात ठेवायचं आहे. जर आपल्याला माहिती आहे सरळ भाग्याला नाही जात, आपल्याला टी काढायचं आहे, तर आपल्याला माहिती आहे जर भाग गेला तर भाग द्यायचा, इथं याला भाग देऊन याचा गुणाकार करून याला भागेल करायचं होतं, पण भाग जात नाही. मग आपल्याला माहिती आहे आपण हे बरोबरचे इकडचं जे लांबी आहे डी ते वरती घेऊन याला 18 भागाकारात घेऊन गुणिले ते भागाकारात, आणि हे जे जे गुणाकारात आहे ते खाली आपण कशात घेतो, भागाकारात घेतो. सगळ्यात अगोदर काय करायचं, 0 कट करायचं, म्हणजे आपल्याला गुणाकार भागाकार करायला सोपं जातं. 5×5 4×4 4×5 20, 5×5 कॅन्सल, म्हणजे 200 मीटर लांबीची रेल्वे 40 किलोमीटर तास वेगाने गेल्यास उभ्या असलेल्या व्यक्तीला किती, 18 सेकंदात ओलांडे. किती ओलांडे, 18 सेकंदात. अशा प्रकारचे उत्तर आहे 18 सेकंद. आता आपला शेवटचा प्रश्न, ताशी 10 किलोमीटर गती असलेली पोलीस व्यक्ती, कोणती व्यक्ती आहे, पोलीस व्यक्ती, ताशी 8 किलोमीटर गती धावणाऱ्या चोराला पाठलाग करते. म्हणजे चोर ताशी 8 किलोमीटरनं धावतोय, पोलिसाला ताशी 10 किलोमीटर धावाच लागणार आहे. कारण काय, चोराला पकडणे म्हणजे पोलिसाला जोरात पळावंच लागणार आहे चोरापेक्षा. नंतर चोर जोरात पळत मग पोलिसाचा काही फायदा नाही, 1600 मीटरची तयारी करून 800 मीटरची तयारी करून, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर ताशी 10 किलोमीटर वेगाने असतं, पोलीस 10 किलोमीटर आहे आणि चोर 8 किलोमीटर आहे, बरोबर आहे. पण चोर काय 100 मीटर पुढे होता ऑलरेडी. काय समजा इथं हा चोर आहे, बरोबर आहे, हा चोर आहे आणि हे समजा या दोघांचं अंतर किती आहे, 100 मीटर. हे आपले पोलीस दादा, बरोबर आहे. हां, आता ह्या दोघांचं अंतर किती आहे, 100 आहे. हे इकडे पळत आहे पोलीस यांच्या मागं, चोर पुढे पळतोय. चोराची स्पीड कोणती आहे, स्पीड 10 किलोमीटर आहे, 8 किलोमीटर आहे, आणि पोलिसांची किती आहे, 10 किलोमीटर प्रति तास, आणि याची किती आहे, 8 किलोमीटर प्रति तास. पण फरक काय आहे की चोर ऑलरेडी 100 मीटर पुढे, किती आहे, 100 मीटर पुढे. चोर तिथं आहे 100 मीटर अंतरावर आहे, आणि इकडं बघितलं पोलिसांनी की तो चोर आहे. ज्यावेळेस पोलिसांनी सुरुवात केली पळाला त्यावेळेस चोराने सुद्धा काय केली, सुरुवात केली. पण चोराची स्पीड कशी आहे, पोलिसापेक्षा कमी आहे. त्याची किती आहे, 8 आहे, आणि पोलिसाची किती आहे, 10 आहे. म्हणजे पोलीस 100% चोराला पकडणार आहे. पण आता विषय काय आहे, हे जे 100 मीटर अंतर होतं, तर मग ही इथेपर्यंत जाऊस तर हा परत पुढे चालला, हा याची 8ची स्पीड आहे, याची 10ची स्पीड आहे. पण मग हे किती मिनिटात पकडतील, हा असा आपला काय प्रश्न आहे. ठीक आहे. आता यांची दिशा कशी आहे,
इथं लक्षात काय ठेवायचं आपल्याला, दिशा एकच. मग यांचे वेगाची काय करावं लागेल, हा एक वेग आहे आणि हा एक वेग आहे. ठीक आहे. जर एकाच दिशेनं आपण बघितलेलं, जर व्यक्ती असो, रेल्वे असो, त्याच्यानंतर बस असेल, मोटरसायकल असेल, फोर व्हीलर असेल, जर एकाच दिशेने जात असेल त्याला काय आहे, वजाबाकी करणे. काय करणे, वजाबाकी. ठीक आहे. आपलं अंतर, आपलं सूत्र डिश टी व्ही, डी टी व्ही म्हणजे डिश टी व्ही, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता इथं मीटर शब्द दिसला, मीटर, लांबी, हे जे असेल ते काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. 100 बरोबर आहे. आपल्याला काय काढायचं आहे, टी काढायचं आहे. आता एकाच दिशेने चालला म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, दोघांची वजाबाकी करायची. 10 बरोबर आहे. आपण एकदा वजाबाकी करून घेऊ. 0 टी 2. आता काय विषय, हे किलोमीटरमध्ये आहे, हे किलोमीटरमध्ये आहे, खाली मिनिटेमध्ये आपलं उत्तर आहे, म्हणजे तासात नाही आहे. तर आपल्याला कशाने गुण नाही, 518 गुण नाही, 518. ठीक आहे. आता इथं भाग जातो, बेक बे बेन्नाम 18. आता भाग गेल्यामुळं आपल्याला माहिती आहे, आता इथं भाग दिला, पण आता इथं जातो का, 5 न 9ला पूर्ण भाग जातो का, नाही जात. मग आपल्याला माहिती आहे, आपण लिहून घेतो असं 100 गुणिले 9, आणि जो वरती गुणाकार आहे तो खाली येऊन काय भाग करत. ठीक आहे. मग आता आपण याचा भाग देऊ. 5चा 5 1 5, 5 2 10, उरला 0, 20. 20 गुणिले 9, 9 2 18 म्हणजे 180 सेकंद. 180 सेकंद. पण आपलं उत्तर सेकंदात आहे का, म्हणजे सेकंदाच आहे, पण मिनिट त्याच्यात हे केलेलं आहे. मग 180 म्हणल्यावर त्याला 60 न भागायचं, 60 सेकंदानं भागितलं तर आपल्याला काय निघतो, मिनिट निघतो. 0 0 काटला, 6 1 6 6 3 18 म्हणजे 3 मिनिटानं काय होईल, पोलीस चोराला पकडेल. किती मिनिटानं, 3 मिनिटानं. अशा प्रकारे आपलं हे याचं उत्तर काय आलं, 3 मिनिटं आले. बरोबर आहे. काय केलं आपण, एकच दिशा होती, भरपूर वेळा येऊन गेलेला हा प्रश्न, अजून पण येईल पुढं. पोलीस चोर 8 किलोमीटर 10 किलोमीटर, एकच दिशा होतं म्हणून वेगाची बेरीज वजाबाकी केली. एकच दिशा असतात काय, वेगाची काय करायचं आहे, वजाबाकी करायची. बरोबर आहे. इकडं अंतर दिलेलं होतं, डीच्या जागी लांबी, अंतर जे असेल ते डीच्या जागी ठेवायचं. बरोबर. जे विचारू द्या, पुढे वेग विचारला वेग काढायचा, वेळ विचारला काढायचा, अंतर विचारलं तर अंतर काढायचं. ह्या डी टी व्ही ह्याच्यात तुम्ही अंतर काढू शकतात, टाईम काढू शकतात आणि वेग काढू शकतात. जे दिलेले 2 3 पैकी 2 तुम्ही दिलेले असेल. बरोबर आहे. 2 व्हॅल्यू आपल्याला 2 किंमत त्याच्यात दिलेली असेल, एक टाईम दिला असेल, वेग दिला असेल, अंतर काढायचं असेल, ठीक आहे काढायचं. फक्त काढताना एवढंच लक्षात ठेवायचं, 518 कुठे वापरायचं, 18/5 कुठे वापरायचं. या अशा प्रकारे किती मोठेच. आता आपण कमीत कमी 14-15 टाईप बघितले, 10 टाईप तरी बघितले. काही प्रश्न एका टाईपचे डबल बघितले, 10 टाईप बघितले आपण काल मागच्या व्हिडिओत आणि ह्या व्हिडिओमध्ये. आता ह्याच टाईपचे आपल्याला आणखी याच्यावर काय करायची, प्रॅक्टिस करायची. आता आणखी रेल्वेमध्ये खूप सारे प्रश्न आहे, अजून पण याचे प्रश्न राहिलेले, पण आपण आता सध्या बेसिक लेवलला चाललेले आहे. तर आपण ज्यावेळेस सेकंड राऊंड आपलं ज्यावेळेस मॅथचे चालू होईल परत रिव्हिजन, त्यावेळेस आपण टप लेवलचे प्रश्न परत 15-15 प्रश्न आपण घेणार आहोत. त्याच्यात आपण राहिलेले याचे टाईप आहे आणखी, ह्याच्यातले टप टाईप आपण त्याच्यानंतरच्या आपण जेव्हा सेकंड राऊंड आपलं रिव्हिजनचं चालू होईल त्यावेळेस आपण घेणार आहे. फक्त आता जेवढे घेतले आपण 15 प्रश्न, याच्यात 10 टाईप तरी आपले 8-9 टाईप तरी आपले कव्हर झाले. प्रत्येक टाईपचं व्यवस्थित सूत्र लिहून त्या टाईपच्या क्वेश्चनच्या आणखी आपल्याला काय करायची, प्रॅक्टिस करायची. अशा प्रकारे डिश टी व्ही हे सूत्र वापरून तुम्ही कोणतेही गणिताचं उत्तर काढू शकतात. फक्त रूपांतर करताना 518 18/5 ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. किलोमीटर आणि ते किलोमीटर तास मीटर सेकंद हे एकाच एककात पाहिजे, नसेल तर त्याचं रूपांतर करायचं. आणि एवढे हे सूत्र वापरून डी टी व्ही आपल्या भाषेत डिश टी व्ही कशाही पद्धतीनं आपण प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आणि याच्यात सगळ्यात अगोदर एक्झाममध्ये ह्या प्रकारचा रेल्वेवर प्रश्न आला तर जे आपण कन्फ्यूज होतो, 5/8 कुठं वापरायचं आणि 18/5 कुठे वापरायचं, तर सगळ्यात अगोदर काय पाहायचं आपल्याला, ऑप्शन पाहायचं आहे. जर ऑप्शन सेकंदामध्ये असेल आणि वरती वेग हा किलोमीटर तासमध्ये दिला असेल तर आपल्याला 5/18 त्याला काय करायचं आहे, रूपांतर करायचं आहे. कशात असलं तर सेकंदात. जर आपलं उत्तर असेल खाली आन्सरमध्ये 4 पर्यायापैकी जर सेकंदात असेल आणि वरती एकाही ठिकाणी जर वेग किलोमीटर तासमध्ये असेल तर त्याला 5/18 आपल्याला रूपांतर करायचं आहे. आणि जर आपला आन्सर जर तासात असेल आणि वरती कुठेतरी मीटर सेकंद असेल तर त्याला आपल्याला काय करायचं आहे, 18/5 आपल्याला त्याला रूपांतर करायचं आहे. जर आपल्याला कन्फ्यूज होत असेल तर ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. अशा प्रकारे आपण 15 प्रश्न स्पष्टीकरण बघितले.
धन्यवाद.